आहे, ती काय करते यापेक्षा तिने थेट मंत्री, पोलीस यांनाच भर रस्त्यात अडवून जाब विचारण्याचं धाडस केलंय। याचंच कौतुक सर्वत्र होत आहे। तिने एकटीने धाडस केलं असलं तरी लाखो मुंबईकरांच्या मनातली खतखत तिनं व्यक्त केली आहे का? तिने सत्ताधाऱ्यांना जाब विचारून कोणते मुद्दे अधोरेखित केले? तिच्या संतापाचा 30 ते 40 सेकंदांचा व्हिडिओ सर्व राजकारण्यांना, प्रशासनाला काय मेसेज देऊन गेलाय, असे अनेक प्रश्न आहेत। याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। नमस्कार, मी सचिन जोशी, आपण पाहताय लोकमत.com। लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही ते सबस्क्राईब करा। फेसबुक आणि इन्स्टावर देखील आम्हाला फॉलो करा। मैं बात करता हूँ। मेरे से कोई बात नहीं करेगा। यहाँ से इस ट्रैफिक को हटाओ। हटाओ ना। ओके, इनफ। 1 घंटा हो गया है। इससे बात करो, उससे बात करो, मुझे किसी से बात नहीं कहाँ रहते हैं? आप कहाँ रहते हैं? यहाँ रहते हैं। चलो, आपको क्या प्रॉब्लम है? मुझे प्रॉब्लम है कि मैं इस रोड पर चलो, 1 घंटे से ज्यादा खड़ी हूँ। क्यों खड़ी हूँ? कहाँ पे हुआ व्हीकल आपका? चलिए। चलो। या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर काही क्षणात प्रचंड व्हायरल झाला आणि ही महिला राष्ट्रीय बातमीच बनली। महिला आरक्षण विधेयक फेटाळलं गेल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी काढलेल्या जनआक्रोश मोर्चामुळे वरळी परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली। त्यात बराच वेळ अडकून पडलेल्या अनेकांचा संताप झाला, पण आपल्या संतापाला वाचा फोडण्याचं धाडस या महिलेने दाखवलं। महिला आरक्षणासाठी विरोधकांविरोधात मोर्चा काढणाऱ्या सत्ताधाऱ्यांना या महिलेने आरसा दाखवला असा अर्थ काढून विरोधक सरकारवर तुटून पडलेत। पण या महिलेच्या संतापाचा एवढाच अर्थ असावा का, असा प्रश्न आहे। या सगळ्यांच्या केंद्रस्थानी आहे ती वाहतूक कोंडी, अर्थात ट्रॅफिक। मुंबईत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या विविध विकास प्रकल्पांमुळे वाहतूक कोंडीत अनेक मुंबईकरांचे तासनतास वाया जात आहेत। कामानिमित्त जायचं असो की फिरायला जायचं असो, ट्रॅफिक जामचे 1-2 तास जास्तीचे धरून नियोजन करावं लागतंय। अनेकांचा अनेक वेळा लेटमार्क लागतोय, कधी कोणती ॲम्ब्युलन्सच ट्रॅफिकमध्ये अडकते तर कधी परीक्षेला उशीर होतोय। ही वाहतूक कोंडी प्रचंड मोठी समस्या बनली आहे आणि याच समस्येमुळे वैतागलेल्या नागरिकांच्या संतापाचं प्रतीक ही महिला बनली आहे। या महिलेच्या संतापाने आणखी एका मुद्द्यावर सगळ्यांना विचार करायला भाग पाडलंय आणि ते म्हणजे राजकीय पक्षांनी कोणत्याही मुद्द्यावर मोर्चे आंदोलनं करताना ती रस्त्यावर करण्यापेक्षा आता मोकळ्या मैदानांमध्येच करावीत का? कारण ज्या सामान्य माणसाच्या भल्यासाठी हे मोर्चे निघतात त्या सामान्यांनाच या मोर्चामध्ये कोंडीत अडकून पडावं लागतंय। आज एका महिलेचा एवढा संताप झालाय, उद्या असाच उद्रेक अनेकांचं होऊ शकतो, याचाही विचार करण्याची गरज आहे, असं मत अनेकांनी व्यक्त केलेलं आहे। सत्ताधारी असूनही मोर्चा काढला म्हणून टीका करण्याचा मुद्दा नाही, कारण आंदोलन हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे। पण अशी आंदोलनं करताना सामान्यांना त्रास होणार नाही याची खबरदारी घ्या, असा मेसेजही या महिलेने दिलाय। किमान ज्या ठिकाणी आधीच वाहतूक कोंडीची समस्या आहे तिथं तरी असे काही टाळता येईल का, असा विचार आता करण्याची वेळ आली आहे। सत्ताधाऱ्यांच्या आंदोलनात हा प्रकार घडला, उद्या कदाचित विरोधकांच्या आंदोलनातही सामान्य माणूस असाच जाब विचारू शकतो। त्यामुळे या घटनेला कोणत्याही राजकीय चष्म्यातून न पाहता वेगळा विचार करण्याचीही गरज आहे। या व्हिडिओनं दिलेला शेवटचा आणि महत्त्वाचा मेसेज म्हणजे सोशल मीडियाच्या युगात सगळ्यांनाच सार्वजनिक ठिकाणी खूप खबरदारी घेण्याची गरज आहे। मोबाईल हातात असलेला प्रत्येक नागरिक आता मीडिया बनलेला आहे। असे मोर्चे आणि आंदोलनांमध्ये सहभागी होणाऱ्यांना तर या सगळ्याची जाणीव असणं गरजेचं आहे। माध्यमांमध्ये या महिलेची बातमी होण्याआधीच ती सोशल मीडियावर व्हायरल झाली होती। मोर्चेकऱ्यांची प्रत्येक कृती, प्रत्येक घोषणा तिथं अनेक कॅमेऱ्यांमध्ये एकाच वेळी कैद होत असते। त्यातली एखादी चूक मग व्हायरल होते आणि मोर्चाचा मूळ उद्देशच त्या व्हायरल वादळात मागे पडतो, याचा विचार सगळ्यांनीच केला पाहिजे। या महिलेच्या उद्रेकाबद्दल तुम्हाला काय वाटतंय? तिनं जे केलं ते योग्य केलं का? आणि त्यावर तुम्ही राजकारण्यांना काय सल्ला द्याल तो नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये लिहा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।